नमस्कार, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत भन्नाट अशी आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलेलं असेल। कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशाची आहे, मला नक्की आवडेल। तुमच्या कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या। तर कशाची रेसिपी आहे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतच आहे। आणि तर पहा कसली जबरदस्त असा कलर देखील आलेला आहे आपल्या भाजीला। तुम्ही भाजी बोलू शकता किंवा ठेचा बोललात तरी चालेल। कशाचा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहा खायला तर एकच नंबर लागतो बघा। हा तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या टिफिनसाठी किंवा घरी खायला काही जर नसेल तर त्याच्यासाठी हा ठेचा मस्त बनवू शकता। तर आपण बनवणार आहोत ठेचा। तर ठेचा कशाचा आहे, तर ठेचा आहे आपल्या गवारच्या शेंगाचा। तर इथे पहा मी पाव किलोला थोड्याशा कमी एवढ्या गवार घेतलेल्या आहेत। गवार घेतल्या आणि अशा म्हणजे पाठीमागचा आणि पुढचं देठ काढायचं आणि मस्त अशा हाताने मोडून घ्यायच्या। मी हाताने मोडून घेत आहे, तुम्ही हाताने नाही तर कापून जरी घेतल्या तरी चालते बघा। आणि एक एक करून मी सर्व गवार तुम्हाला अशा मोडून दाखवणार आहेत। पहा सर्व गवार आपले मोडून झालेले आहेत। सर्व गवार मोडून झाले की मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि लगेच ठेवला गॅसवरती तवा ठेवला आणि टाकल्या लगेच शेंगामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शेंगा मस्त हलवून घ्यायच्या आहेत तव्यावर। इथे पहा मी जसं हलवते तसंच हलवा किंवा तुम्ही जशा हलवत असाल तशा देखील हलवल्या तरी चालतात। आणि हा जो ठेचा आहे ना, गवार ठेचा, तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल आणि पहिल्यांदाच रेसिपी पाहिली असेल तर प्लीज माझ्या अश्विनीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि तरी ते पहा आपल्या गवारच्या शेंगामध्ये मी थोडंसं तेल देखील टाकून घेतलेलं आहे। तेल टाकले की मी लगेच इथे म्हणजे 3-4 मिरच्या देखील हिरव्या घेतलेल्या आहेत। आणि पहा असा मस्त असं शेंगा आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। शेंगा आणि मिरच्या भाजून घेतल्या की याच्यामध्ये मी थोडेसे एक लसणची कुडी घेतली आणि त्याच्या पाकळ्या देखील अशा घेतलेल्या आहेत। आणि सर्वांचा कच्चापणा जाईल इथपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर फायनली पहा इथे आपल्या शेंगा देखील आणि मिरच्या देखील परतवून झालेल्या आहेत आणि लगेच काढून घ्यायच्या आणि थोडं गार करायला ठेवायच्या। आणि तुम्ही तुमच्याकडे जर खलबत्ता वगैरे असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील टाकू शकता। आणि इथे पहा लगेच मी मिक्सरला फिरून घेणार आहे। त्याच्यामध्ये टाकलेले आहे हळद आणि थोडीशी कोथिंबीर आणि जिरे देखील थोडेसे नॉर्मल टाकलेले आहेत पहा। आणि लगेच मिक्सरला बारीक करून घेतलेला थोडंसं जाडसरच घ्यायचं आहे। आणि इथे पहा एक तवा ठेवलेला आहे। तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा मस्त ब्राऊन कलरवर परतवून घ्यायचा आहे। आणि ही अशी झटपट रेसिपी तयार होती की नाही, तुम्ही तुमच्या मुलांना देखील आवडेल की एवढी भारी रेसिपी लागते ना। मुलांना जर पाहिजे असेल तुमच्या खायला देत असेल तर मिरच्याचं प्रमाण थोडं कमी करायचं आणि तुमच्या मिस्टरांच्या डब्याला जर द्यायचं असेल तर मिरच्याचं प्रमाण थोडं जास्त करायचं। एकच नंबर असा ठेचा लागतो बघा पहा। आणि लगेच आपला कांदा देखील ब्राऊन कलरवर परतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि थोडीशी हळद देखील टाकलेले आहेत। आणि लगेच टाकलेला आहे आपण मिक्सरला बारीक केलेला ठेचा। तर पहा मस्त ठेचा झालेला आहे आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजेच मस्त असं तव्यावर त्याला कलर चेंज होईल इथपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आणि मस्त परतवून झाला की मी थोडं शेवटला मीठ टाकणार आहे पहा। मीठ मी टाकलेलं आहे 1 चम्मच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाकू शकता। आणि आपला ठेचा तयारच होत आलेला आहे पहा। आपल्या ठेचाचा कलर देखील चेंज झालेला आहे। कसा दिसत आहे की पाहता क्षणी खावासा वाटतो की नाही, एवढा जबरदस्त आणि टेस्ट हा ठेचा लागतो। आणि सर्वात सिक्रेट महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे घरकुल मसाला टाकलेला आहे, त्याने तर आपल्या ठेचाला अशी एकच नंबर अशी चव आलेली आहे बघा। माझ्या मिस्टरांनी खाल्ला तर त्यांना ते बोलले सारखं करत जा, का खाल्ल्यामुळं एवढाच भारी त्यांच्या तोंडाला चव आली ना की विचारायची सोय नाही। तुम्ही देखील तुमच्या मिस्टरांना खुश करायचं असेल तर अशाच आगळ्या वेगळ्या रेसिपीज बनवत जा। तर भेटूया अशाच रेसिपीसोबत। बाय बाय।